जंजिऱ्याला डिवचू नका. का कोंडाजी बाबा? त्या सिद्ध्याचं उत्पन्न बुडल याची काळजी वाटते तुम्हाला? काय बोलताय सरासर? मग जंजिऱ्यावर हल्ला करण्याचा हुकूम दिलेला असताना त्या सिद्ध्याची खुशामत कशासाठी? कोंडाजी बाबा, तुमची उमेद कधी ना कधी शेळपट होणार याची कल्पना होतीच आम्हाला. अहो अजून किती दमवचाल कोंडाजी बाबासनी? राज, मुजरा राज, अहो काय चेष्टा करायलाय साही? चेष्टा कसली कोंडाजी बाबा? फक्त आजमावून बघितलं. अहो कसली परीक्षा घ्यायला सा? 2 दिवस झाले तुम्ही सांगाल तसं वागायला लागलोय. सगळ्यांच्या मोहर उलट बोलून बाहेर पडलो तिथनं. अहो लाख लाख इंगड्यात असल्या अंगाला. आणि आम्हाला काय आनंद झाला वय? अहो या जंजिऱ्याच्या मोहिमेसाठी केवढे गंभीर आरोप करावे लागले तुमच्यावर. काय वाटलं असेल आमच्या जीवाला? आणि आरोप काय तर शहजादा मुअज्जम कडनं सोन्याच्या मोहरा घेऊन त्याला सोडला. आम्हाला काय ठाऊक नाही का बहिरजी काका? सोन्याच्या मोहरा तर सोडाच, पण सोन्याची खान जरी कोंडाजी बाबांसमोर ठेवली तरी कोंडाजी बाबा कशालाही भुलणार नाही. कधी कधी कात्रजचा घाट शत्रूलाच नाही तर आपल्या माणसांना सुद्धा दाखवावा लागतो, तरच गोष्टी साधतात. अगदी बरोबर बोललात राज. आतापर्यंत तुम्ही सांगाल तसं वागलो. आता पुढं काय करायचंय ते सांगा. पुढं जंजिरा आणि जंजिऱ्यावर फडकणारा स्वराज्याचा भगवा. काय कोंडाजी बाबा, कोणत्याही परिस्थितीत जंजिरा स्वराज्यात आणायचा. जर जंजिरा स्वराज्यात आला तर औरंगजेबाचं, फिरंग्यांचं, टोपीकरांचं खच्चीकरण होईल. कोंडाजी बाबा, आम्हाला जंजिरा हवाय. राज बाबा, तुमच्या धाडसाला, चपळतेला आम्ही मानतो. तुमच्यासारखा बुद्धिवंत योद्धा होणे नाही. तुम्हाला शत्रूची मानसिकता लगेच कळते. बाबा, तुम्ही आमच्या आबासाहेबांना पन्हाळगड घेऊन दिला. आम्हाला जंजिरा हवाय. राज दिला. यो कोंडा जीवाचा मांडा करून स्वराज्याला देणार. तुम्ही नुसतं बोला आणि आम्ही असताना राजाने काळजी करायचं कारणच काय? काळजी नाहीच कोंडाजी बाबा, पण पन्हाळगड हा जमिनीवरचा किल्ला होता. जंजिरा हा समुद्रातला दुर्ग आहे आणि म्हणूनच त्या सिद्धीला एवढी मस्ती. सिद्धी पाण्यातला असला तरी त्याला कुठं माहिती आहे म्या किती पाण्यातला आहे ते त्याला तुम्ही तिथं गेल्यावर समजल, कवर नाही कळणार. कोंडाजी बाबा, या कामी अत्यंत सावधानता बाळगावी लागणार, कारण तुम्ही जंजिऱ्यात घुसून जंजिरा घेताय. घेतला राज. जंजिरा म्हणजे काय गुलबकावलीचं फुल आहे न मिळाला? घेतला. बाबा, पन्हाळा घेताना किमान 65 जण तरी सोबत होते. इथं तेवढी माणसं नाही.
असतील फार तर 10-12. राज एका पायावर तयार आहे एक कोंडाजी बाबा. बाबा, जंजिरा अभेद्य आहे, कणखर आहे. एवढा फेसाळता दर्या, पण तो सुद्धा जंजिऱ्याचे पाय धुतो. समुद्रात असल्यामुळं फितुरीला वाव नाही, सहजासहजी आत जाता येत नाही. आणि मुख्य म्हणजे समुद्रात काही लपत नाही, निदान पाण्यावरच तरी. कोंडाजी बाबा, जंजिऱ्यावर आक्रमण करणारे तुम्ही पहिले नाही. सर्वात प्रथम आबासाहेबांनी स्वराज्याचे पेशवे शामराजपंत रांझेकर आणि थोर सरदार बाजी घोलप यांना जंजिरा घेण्यासाठी पाठवलं होतं. जंजिरात त्यावेळी बनाव झाला होता. सिद्दी खैरेत आणि सिद्दी कासिम जंजिरा गाव सोडून थळ गावात येऊन राहिले होते. पेशवे शामराजपंत रांझेकर आणि बाजी घोलप यांना हे समजताच त्यांनी थळ गावाला वेढा दिला, घरांची झडती सुरू केली. तेव्हा जीव वाचवण्यासाठी हा सिद्दी खैरियत आणि सिद्दी कासिम कोशा घालून जनानखान्यात लपून बसले आणि वेढा उठताच नावेतून पुन्हा जंजिऱ्यात गेले. पेशवे शामराजपंत रांझेकर आणि बाजी घोलप यांना हे समजताच ते चिडले. पण त्यावेळी सिद्दी खैरियतनं वेगळाच डाव खेळला. त्याने जंजिरा बहाल करण्याच्या निमित्तानं पेशवे शामराजपंत रांझेकरांना जंजिऱ्यात बोलावून घेतलं आणि विश्वासघातानं कैद केलं आणि परत जंजिऱ्याकडे बघणार नाही असा कबुली जबाब घेऊन सोडून दिला. हाच तो सिद्दी खैरियत. सिद्दी खैरियत. त्यानंतर आबासाहेबांनी निळोपंत रघुनाथ मुजुमदार, दौलत खान दर्यासारंग आणि मायाजी भाटकर यांच्या मार्फत जंजिरा घेण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाही अपयश आलं. मग आबासाहेबांनी मिर्झा राजांशी झालेल्या तहाच्या वेळी तहाच जंजिरा मागण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न खुद्द औरंगजेबानं हाणून पाडला. मग लाय पाटलांनी प्रयत्न केला. लाय पाटलांनी तर जंजिराच्या तटाला शिड्या सुद्धा लावल्या होत्या, पण ऐन वेळी मोरोपंत पिंगळे पोहोचले नाहीत आणि पुन्हा एकदा अपयश आलं. राज, मोठ्या महाराजांनी असं किती प्रयत्न केलं? 8 वेळा प्रयत्न करूनही प्रत्येक वेळी अपयशच पदरी पडली. याचं मुख्य कारण म्हणजे जंजिऱ्याची अभेद्यता. उंच तटाला लागून असलेले 19 बुलंद बुरुज, 4 उपबुरुज आणि बुरुजाच्या जंग्यांमधून डोकावणाऱ्या 360 महाकाय तोफा. शिवाय समोरच्या बाजूला 3 अजस्त्र तोफा आहेत, कलाल बांगडी, लांडा कासिम आणि चावरी. आणि मुख्य म्हणजे सिद्दी खैरियतचं उलट काळीच. तो त्याच्या माणसांना चुकू देत नाही आणि कुणी चुकलाच तर पोत्यात घालून त्याला समुद्रात बुडवतो, म्हणून थासतीये. जे कळायचं ते कळलं आम्हास. आता निस्ता आदेश द्या. आदेश एकच, तुम्ही बनाव करून आमच्याशी भांडून स्वराज्यातून बाहेर पडला आहात. अब्दुल्ला दळवीच्या मदतीनं जंजिऱ्यात प्रवेश मिळवायचा आणि सिद्दी खैरियतचा विश्वास संपादन करायचा आणि जंजिऱ्यावरचं दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त करायचं. कोठाराला आग लावून मोठा स्फोट घडवून आणायचा. स्फोट करायचा? जंजिऱ्याला बाहेरून धडका देऊन उपयोग नाही, कारण सिद्धीच्या तोफा आपल्या होड्या गलबत तटापर्यंत पोहोचूच देत नाही. जंजिरा घ्यायचा असेल तर तो बाहेरून नाही, आतून पोखरला पाहिजे, म्हणून स्फोट करायचा. राज, राज, तुमचा आदेश शिरसावंद्य. पाय उचला राजा. बाबा, राज, तुमच्या पायाखालची माती आमच्यासाठी सर्वस्व आहे. या मातीची शपथ घेऊन सांगतो, जंजिरा घेतला तरच यो कोंडाजी बाबा त्वाण दाखवायला छत्रपतींकडे येईल. आजपासून यो कोंडा जंजिऱ्यासाठी शिवधोंडा. हर हर महादेव. सलाम हुजूर. मालिक, आपने हमें याद फरमाया. अब्दुल्ला दळवी,
हम तुम्हें कुछ दिखाना चाहते हैं। मुझे क्या मतलब, हुजूर आप कहीं मेरा मजाक तो नहीं कर रहे हो? वो तश्तीरी देख रहे हो? हाँ हाँ हुजूर। वो कपड़ा हटा, तुम्हें कुछ नजर आएगा। हाँ हुजूर। हुजूर ये क्या? इतना भी नहीं जानते? कटा हुआ सिर है। हाँ, ये हमारा बड़ा प्यारा जासूस था, चालाक, होशियार और जाबाज भी। जी लेकिन जंजीरा गद्दारी बर्दाश्त नहीं करता। झूठ, फरेब, दगा करने वालों का यही हर्ष होता है। अब्दुल्ला, हाँ 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 हुजूर। लेकिन मालिक ये सब मुझे क्यों? क्योंकि तुम भी बहुत होशियार और चालाक हो। कहीं तुमसे ये गलती ना हो। मैं कुछ समझा नहीं मालिक। इस जासूस ने कुछ मोहरों के लालच में आकर हमसे बेवफा की, पर जंजीरा किसी का उधार रखता नहीं, चुकता कर देता है। उड़ा दी गर्दन। अब समझे? जी मालिक। जंजीरे में रहम, माफी, दया ऐसे अल्फाज अंदर आ नहीं सकते। दीवारें ऊंची है ना? जी मालिक। और दरिया की हर लहरें बता देती हैं इस दीवारों को सब कुछ। तुमने वो संभाजी का सरदार, क्या नाम? कोंडा जी। कोंडा जी फर्जन। कोंडा जी, उसके बारे में पता करो। कहीं हमारे साथ फरेब तो नहीं हो रहा है। जांच पड़ताल करो। शिवाजी का सरदार इतनी आसानी से हमें मिल रहा है, ये संभा की चाल भी हो सकती है। जी मालिक। अगर हमें थोड़ी सी भी आहट मिलती है तो कोंडा जी का और उसके साथ तुम्हारा भी यही हर्ष किया जाएगा। जी हुजूर। ध्यान रहे, जंजीरा उधार रखता नहीं। आता आमची योजना ऐका, नीट लक्षात ठेवा. ठरलेल्या मुहूर्त घटकेत कुठलाही बदल होता कामा नये. जी राजा. कोंडाजी बाबा, आपल्या या मोहिमेत इशारा प्रति इशाऱ्यास अलोट महत्व. महाराजांची गुप्त संदेश यंत्रणा अंमलात आणा, म्हणजे न बोलता निरोप देता घेता येतील. वय राजा. कोंडाजी बाबा, या मोहिमेत थोडी जरी गफलत झाली तरी ती अनेकांच्या जीवावर बेतेल. त्यामुळे अत्यंत सावध असणं गरजेचं. त्या अब्दुल्ला दळवीच्या मदतीनं जेव्हा तुम्ही जंजिऱ्यात जाल
तेव्हा आम्ही स्वतः निरोप्याच्या वेशात किनारपट्टीवर हजर असूच, पण त्याचबरोबर आणखी एक मातब्बर दर्याच्या रेतीत पाय रोवून तुमच्या दिमतीला उभा असेल. दादाजी रघुनाथ देशपांडे. दादाजी? होय, दादाजी रघुनाथ देशपांडे. ते तुमच्यावर लक्ष ठेवून असतील. त्यांची फौज तुमच्यापासून काही अंतरावर असेल आणि त्यांचे अनेक लोक मासेमारीच्या निमित्तानं समुद्रात दबा धरून असतील. कोंडाजी बाबा, जेव्हा तुम्ही जंजिऱ्यावरचं दारुगोळ्याचं कोठार उडवाल तेव्हा प्रचंड स्फोट होईल आणि जंजिरा हादरेल. जंजिऱ्याचे किमान 3 बुरुज तरी ठिकऱ्या ठिकऱ्याहून आसमानात उडतील. कैक हशमांच्या चिंधड्या उडतील. अनेक जण जागेवर तर बाकीचे समुद्रात खडकावर आपटून मरतील. सिद्धी खैर्याच्या कांठळ्या बसतील. एकच हाहाकार उडेल, कारण हा स्फोट प्रचंड असणार आहे. कारण जंजिऱ्यावरच्या 360 तोफांना लागणारी दारू या कोठारात भरलेली आहे. आणि जंजिऱ्यावरचा तोफखाना हेच मर्म जंजिऱ्याच्या अभेद्यतेचं. त्यामुळे स्फोट होता सिद्धी खैर्यात भांबावून जाईल. त्याचं डोकं जड होईल, त्याला काही सुचेनासं होईल आणि हीच संधी असेल आपल्यासाठी. दादाजी देशपांडे हजारो नावांना इशारा करतील आणि जखमी नागाला जशा लाखो मुंग्या चिकटतात तसे आपले मावळे जंजिऱ्याला भिडतील. जे कोणी प्रतिकार करायला समोर येतील त्यांचा वेध बांदल सरदारांचे निष्णात बाणधारी घेतील. स्वतः दादाजी जंजिऱ्यात येतील. भगवा तर तुम्हालाच फडकवायचा आहे. कोंडाजी बाबा, जंजिऱ्याच्या होलमुख बुरुजावर फडकणाऱ्या भगव्याचं दर्शन घ्यायला सूर्योदयाबरोबर आम्ही जंजिऱ्यात येऊ. जी राजा, मी वाट पाहिन. लक्षात ठेवा, येणाऱ्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी हा स्फोट घडवून आणायचा आहे. त्याबद्दल झाल्यास सांकेतिक भाषेत कळवा. आणि कोंडाजी बाबा, तिथं काय हुलस्वार असतील, त्यातला एक हुलस्वार माझा आहे. तंबाखूची पत्ती आणि पानं ऐकणारा जाफरानी पत्ती आपल्या निपाणीकडच्या भागातली आहे. त्यामुळं तिथं त्याचं चांगलं बस्तान बसलंय. ऐनवेळी तुम्हाला कसला जरी निरोप द्यायचा असेल तर तंबाखू खायच्या निमित्तानं त्याच्याकडे या आणि त्याला निरोप द्या. जे नाही. कोंडाजी बाबा, उद्या अब्दुल्ला दळवीला भेटायचं आणि त्याच्याबरोबर तुम्ही जंजिऱ्याकडे जायचं, पण तेव्हा आम्ही असू. राज, तुम्ही? कोंडाजी बाबा, स्वराज्याचा मावळा एवढ्या मोठ्या मोहिमेवर निघणार त्याआधी आम्हाला त्या अब्दुल्ला दळवीला भेटायचंय. त्याला बघायचंय, पारखायचंय. त्या अब्दुल्ला दळवीत थोडी जरी खोट आढळली ना तर मात्र आम्ही तुम्हाला जंजिऱ्यात जाऊ देणार नाही. राज, भेटू उद्या. उद्या वाट बघतो तुमची. ठीक, उद्या आम्ही येतो. सांगितलेलं सगळं नीट ध्यानात ठेवा. वय राजा. कोंडाजी बाबा, बैरजी काका, कोंडाजी बाबांना उपयोगी पडतील अशा रीतीने आपली माणसं पेरून ठेवा. जी महाराज. ही मोहीम जशी नाजूक तशीच धोकादायक. महाराज, कोंडाजी बाबांना आबदार ठेवायची कसोशी करणार. करायलाच पाहिजे. बैरजी काका, आपल्याला जंजिरा तर हवाच, पण त्याचबरोबर आपला माणूस सुद्धा सुरक्षित परत यायला हवा. महाराज, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझी माणसं जीवाचं रान करतेली. आजच मी गावागावात माणसं पाठवतो. पाठवा, पण सगळी माणसं गाठीची घ्या. बैरजी काका, थोडी जरी हलगर्जी झाली ना तरी आपल्या माणसाच्या जीवावर बेतू शकतं. जी महाराज. उद्या कोंडाजी बाबा त्या अब्दुल्ला बरोबर जंजिऱ्याच्या दिशेने रवाना होतील. त्याआधी कोंडाजी बाबांच्या सुरक्षिततेसाठी जेवढं म्हणून करता येईल तेवढं करायचं. राजा, राजा, अहो काय हे? तब्येत बरी आहे ना व तुमची? बैरजी काका, आमची काळजी करू नका.
आता काळजी करायची ती कोंडाजी बाबांची आणि त्यांच्या सुरक्षिततेची. होय महाराज, पर तुम्ही आता जरा आराम करा बरं. आराम कसला बाहेरची काका? उद्या कोंडाजी बाबांना निरोप द्यायचा आणि त्याआधी त्या अब्दुल्लाला एकदा नीट नजरे घालून घालायचा.